पहा सुखी जीवनाचा मंत्र. सिमेंट किंवा धातूचा ब्रेन मेमरीवर किंवा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो याबद्दल सांगा सर. वा, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. या धातूचं फायदे काय, या ॲक्टिव्हिटीचे फायदे काय, या क्रियेचे फायदे काय, या अनुषंगाने ब्रेनवर त्याचा काय इफेक्ट होतो नक्कीच सांगूया. मला वाटतं सर्व भगिनींची उत्सुकता असते ती यात कमी होणार. बघा, सिमेंट कुठं राहिलं, ॲक्टिव्हिटी कुठं राहिली, आणि त्यामुळे बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का, मेंटल स्टेटसवर काही परिणाम होतो का. माझ्याकडे काहीतरी मी ओपडीत असे पाहतो, सर म्हणे झालं आता मुलंबळ झाली, माझी 50शी झाली आणि आता काही गरज नाही म्हणे. अहो मग तुम्ही खाणं पण बंद केलं का, ऑक्सिजन घेणं बंद केलं का, प्रातःविधी बंद केल्या का, मग हे बंद करायला कोणी सांगितलं सांगूया आपण. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं का आवश्यक आहे की कुठंतरी तुम्हाला कमी नॉलेज असल्यामुळं या ठिकाणी माझं वय झालं, माझी क्रियाशीलता गेली, मग आता मला गरज नाही. अहो तुम्ही साधा विचार करा, मी सर्वांना सांगतो की लैंगिक क्रिया सोडून हा ऑर्गन ही एक ग्लँड आहे. ह्या ग्लँडमधनं सिक्रिशन तयार होतात, ते सिमेन एक्झिट होत असतं, टॉक्सिन बाहेर पडतात, म्हणून प्रोस्टेट वाढत नाही, म्हणून कॅन्सर होत नाही, इम्युनिटी वाढते. ते सर्क्युलेशन चांगलं असेल तर हार्ट आणि ब्रेनचं सर्क्युलेशन राहतं, तुमची इम्युनिटी देखील वाढते. आता या ठिकाणी जर या भगिनीने विचारलं की या सिमेंटचा, धातूचा आणि ब्रेनच्या मेमरीचा, ब्रेनच्या पॉवरचा काही संबंध आहे का, नक्कीच आहे. 200पेक्षा जास्त प्रोटीन यामध्ये असतात आणि हे प्रोटीन त्यासोबतच काही त्या ठिकाणी ऑक्सिडेशन आहे, लो मॉलिक्युल्स आहेत, हे एलिमेंट्स ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत, नर्व ग्रोथ फॅक्टर्स आहेत. ह्या ब्रेनच्या टिश्यू, जो ब्रेनचा एक्सॉन फंक्शनल युनिट असतो त्याला मल्टिप्लाय करतो, त्याची मेमरी वाढवतो आणि अर्थातच तुमचं बौद्धिक स्वास्थ्य, मेंटल स्टेटस हे पूर्णपणे नॉर्मल होतं.